हाऊ टू डू लमसम इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये वन टाईम लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही आपल्या म्युच्युअल फंडचं सेक्शन ओपन करा. ज्याही कोणत्या फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, त्या फंडचं नाव सर्च करा. फॉर एक्झाम्पल मी एक कोटकचं एमर्जिंग फंड सिलेक्ट करतोय. कोटक एमर्जिंग ग्लोबल एमर्जिंग मार्केट हा फंड मी सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट नाववरती क्लिक केली आणि मला वन टाईम लमसम इन्व्हेस्टमेंट करायची होती. एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी त्याच्यामध्ये माझी अमाउंट एंटर केली. आफ्टर दॅट मी पेवरती क्लिक करतो. पेवरती क्लिक केल्यावरती ऑटोमॅटिकली ते तुमच्या फोन पेला रिडायरेक्ट करेल, लक्षात ठेवा. आणि इथून तुम्हाला पेमेंट करायची आहे. पेमेंट केल्यानंतर तुमची एंजल वनमध्ये पेमेंट रिक्वेस्ट अप्रूव्ह होऊन जाईल. पेमेंट सक्सेसफुल कंप्लीट झालं की तुमची म्युच्युअल फंड्सची लमसम इन्व्हेस्टमेंट, लमसम ऑर्डर ही प्लेस झालेली असते, लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या जर ऑर्डर्स सेक्शनमध्ये गेला, म्युच्युअल फंड्समध्ये जर तुम्ही तुमचा ऑर्डर्स सेक्शन ओपन केला, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला तुमची ऑर्डर प्रोसेस झालेली बघायला मिळेल. पेमेंट इज प्रोसेस्ड, ऑर्डर प्लेस सक्सेसफुली. नेक्स्ट डेपर्यंत ती एक्सचेंजकडून प्रोसेस होऊन जाईल आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 1 ते 2 दिवसांमध्ये अपडेट होऊन जाईल, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जी प्राईज मिळणार आहे ही तुम्हाला 4 डिसेंबरचा त्याचा नॅव प्राईज मिळणार आहे, लक्षात ठेवा. सो दिस इज हाऊ कोणत्याही फंडमध्ये तुम्ही पाहिजे एवढ्या रुपयांची लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि ही जी काही तुम्ही SIPची इन्व्हेस्टमेंट केली आहे, ती 8 तारखेनंतर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ सेक्शनमध्ये व्हिजिबल होईल, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही फंड्समध्ये फक्त SIP अलाउड आहे, त्याच्यामध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट्स अलाउड नाही आहेत, लक्षात ठेवा. काही फंड्सनी त्या क्लोज केलेल्या आहेत. सो काही फंड्समध्ये तुम्हाला फक्त SIPचंच सेटअप करावे लागतील, तिथे लमसम अलाउड नाही आहे. आणि मेजॉरिटी फंड्समध्ये तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंटसुद्धा करता येते, लक्षात ठेवा. थँक्यू.